नमस्कार. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचा जप करण्याची सवय आहे. कुणी गुरुमंत्र देतं आणि त्या गुरुमंत्राचा जप करण्याची सुद्धा सवय आहे. वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी या षडाक्षरी मंत्राचा जप केला जातो. कुठे नुसताच रामनामाचा जप होतो, तो कुठे कृष्णाच्या नावाचा जप होतो. आपापल्या दैवतांचा जप करत त्याच्या साधनेत लीन राहण्याची पद्धत आपल्याकडे आहे. अनेक जण हा प्रश्न विचारतात की असा जप केल्यानं काय होतं. ही जपाची माळ 108 वेळेला मणी ओढले, अशा कितीतरी माळा केल्याने काय होणार आहे, काय साध्य करता येणार आहे, कशा करता एवढा वेळ घालायचा, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतात. जप करून अशी मनशांती मिळते का, असं मनाला आपल्या ह्याच्यात करता येतं का, अंकित करता येतं का. जसा प्रश्न तुम्हाला पडलाय ना, तसाच प्रश्न अर्जुनाला सुद्धा पडला होता. आणि हाच प्रश्न अर्जुन विचारतोय तो भगवान श्रीकृष्णाला. देवा, वायूला मुठीत धरणं जेवढं कठीण आहे ना, तेवढंच मनाला नियंत्रित करणं, संयत करणं कठीण आहे. या मनाला कसं नियंत्रित करावं, काय करता येऊ शकेल. तेव्हा भगवंत अर्जुनाला एका वाक्यात सांगतात, अर्जुना, मनाला नियंत्रित करण्याचा, संयत करण्याचा एकमेव मार्ग आहे अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य या दोनच गोष्टींनी मनाला नियंत्रित करता येऊ शकतं. बरं, मनाला नियंत्रित का करायचं आहे, शांत का करायचं आहे. एखाद्या जलाशयात तुम्ही जा, तळ्यात जा आणि त्यात दगड टाका. डुबुक असा आवाज येतो. खोल किती आहे कळतं, खोल किती आहे ते कळतं, जास्त खोल आहे कमी खोल आहे एवढंच कळतं. आणि त्या आवाजासरशी त्या पाण्यावरती तरंग येऊ लागतात. पण तळाशी काय आहे याचा शोध मात्र लागत नाही. कारण दगड मारून मारून इतके तरंग येतात की त्या तरंगामुळे खाली काय तेच कळत नाही. जे महाराष्ट्रातली जी माणसं तिरुपती दर्शनाला जातात ना, ती मध्येच महानंदी या गावी महानंदीच्या तलावात तिथल्या कुंडांमध्ये स्नान करतात बघा. महानंदीमधल्या कुंडाचं पाणी इतकं नितळ आणि स्वच्छ आहे की त्यात टाकलेले पैसे आत खाली जाईपर्यंत दिसतात आणि बुडाशी सुद्धा ते पैसे साठलेले दिसतात. इतकं ते नितळ पाणी आहे. पण आताशा काय झालंय, कोणी चाललंय बघायला लागलंय डुबुकून पाण्यात पैसे टाकून, आणि ते पैशाच्या टाकण्यामुळं इतकी तरंग उठतायत की त्या तरंगामुळं खाली पैसे आहेत हे कळतच नाहीये. कारण तरंगच इतकी आहेत की त्या पाण्याच्या तळाशी काय आहे हे कळत नाही. या पाण्याच्या तळाशी काय असतं हे कळायचं असेल ना, तर पाण्याला शांत होऊ दिलं पाहिजे, त्याच्यावरती तरंग कमी झाले पाहिजे. तसं मनाच्या तळाशी काय आहे हे कळायचं असेल ना, तर मनाला शांत केलं पाहिजे, त्याच्यातल्या भावनांच्या तरंगाला कमी केलं पाहिजे. आणि जेव्हा भावनांचे तरंग कमी करू आणि मनाच्या तळाशी आपण बघू शकू, तेव्हा मनाच्या तळाशी जे सापडतं तो असतो ईश्वर, तो असतो देव. या मनाच्या तळाशी असलेल्या ईश्वराला शोधायचं असेल तर मनाला शांत करावं लागेल. आणि मनाला शांत करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. अर्जुन फार छान विचारतोय भगवंताला, देवा, या मनाला दाबून ठेवू, जबरदस्ती करू त्याच्यावर, तर ते बंड करून उठताय. नाही, मी करणारच म्हणताय. म्हणजे मी मनावर जबरदस्ती करतोय, मी व्यसन करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी तंबाखू खाणार नाही, मी जबरदस्ती करतोय. आणि ते लेकाचं इतकी बंडखोरी करताय की मला घेऊन दारूच्या गुत्त्यावरच जात आहे. त्याच्यावर जबरदस्ती करू तर ते बंड करून उठताय. आणि त्याला मिनतवाऱ्या करून सांगू, नको रे राजा, असं नको वागू, असं तुला नीट वागलं पाहिजे, असं करून सांगू तर ते माझ्या डोक्यावर बसतंय. मग त्याला हवं तेच करून घेत आहे. जबरदस्ती करू, दाबू, तरीही ते बंड करून त्याला हवं ते करतं.
मिनतवाऱ्या करू, विनंती करू, समजावून सांगू, तरीही ते त्याला हवं तेच करतं, डोक्यावर बसतं. मग या मनाला नियंत्रित कसा करू देवा? ते म्हणतात मनाला संयत करण्यासाठीचा उत्तम उपाय अभ्यास आणि वैराग्य. आता इथे अभ्यास आणि वैराग्य इथपर्यंत कळत आहे, आणि सुरुवातीला सांगितलेली जपाची माळ हे एक लक्षात आलंय. हा अभ्यास, वैराग्य आणि जपाची माळ याचा संबंध काय आहे? आता इथे येतोय. भगवंत या जपाच्या माळेला, जपण्याला जपयज्ञ असं म्हणतात. हा जपयज्ञ काय आहे? इथे अभ्यास आहे. मी रामनामाचा जप करतोय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, सारखा उच्चार चालू आहे तोंडातून. मनात मात्र वेगवेगळे विचार येत आहेत. बायकोणी काम केलं असेल का? पोराने आपलं सगळं व्यवस्थित ठेवलं असेल का घरामध्ये? जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, तोंडातून जय श्रीराम जय श्रीराम. आईनं मायासाठी काय केलं असेल? वडिलांनी सगळं काही ठेवलेलं असेल का? ते का ते जास्त भावावर प्रेम करतील? जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. काय उपयोग आहे? या जपमाळेचा उपयोग आहे? नाही. मग जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा जपमाळेचा घोष करत राहावा. हळूहळू हळूहळू मनात येणाऱ्या विचारांना दूर करत राहावं, त्यावरच्या तरंगांना दूर करत राहावं, जप सदैव करत राहावा. आणि मग मनात येणारी तरंग दूर झाली की जय श्रीराम प्रभू रामचंद्र, अयोध्या, सीतापती, लक्ष्मणाचे बंधू हे विचार मनात यायला लागतात, आणि हळूहळू आपण रामाच्या चरणी लीन होऊ लागतो. पुढची गोष्ट आहे वैराग्याची. आता जेव्हा आपल्या मनातील तरंग दूर होऊ लागतात ना, तेव्हा आपोआप त्याविषयीच्या भावना संपून जातात. त्या सुखाच्या, विषयोपभोगाच्या कल्पनाविषयी मनात काहीच राहुरत नाही, आणि वैराग्य येऊ लागतं. अभ्यास म्हणजे सातत्य, आणि मग वैराग्य. या भावना इतक्या सुंदर असतात की मनाला संयत करता येतं. एका साधूनी संयमाने सगळं काही साध्य करता येणं शक्य आहे हे सांगितलं होतं. तेव्हा एका अशाच असरट माणसाने साधूला प्रश्न विचारला. म्हणाला, महाराज, संयमाने सगळ्या गोष्टी शक्य आहेत ना? तर मग संयमाने तुमच्या चाळणीमध्ये पाणी धरून दाखवाल का? महाराजांनी उत्तर फार छान दिलं. बाळा, चाळणीत पाणी धरणं सुद्धा शक्य आहे. संयम ठेव आणि चाळणीत पाणी धरतच राहा, अभ्यास करतच राहा पाण्याचा बर्फ होईपर्यंत. हाच अभ्यास, हेच सातत्य, हाच संयम आपल्या अंगीही असणं आवश्यक आहे. तेव्हा मनाच्या तळाशी असलेला ईश्वर सहजपणे आपल्याला दिसून येतो. नमस्कार.